आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शस्त्रसंधीविषयक चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत अनिश्चितता. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.8% ते 7.1% राहील असा स्टेट बँक रिसर्चचा अहवाल. आणि जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात बस दरीत कोसळल्यानं 21 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात आज क्रीडा, सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योग, लघु आणि मध्यम उद्योग तसंच औद्योगिक सहकार समिती आदी क्षेत्रात सामंजस्य करार झाले. त्याचप्रमाणे सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आणि भारत कोरिया डिजिटल ब्रिज फ्रेमवर्कचं अद्ययावतीकरण करण्यासाठी चर्चा पुन्हा सुरू करण्याकरता संयुक्त निवेदन दोन्ही देशांनी स्वीकारलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जागतिक तणावाच्या या काळात भारत आणि दक्षिण कोरिया शांतता आणि स्थैर्याचा संदेश देत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त निवेदनात केलं. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातला व्यापार 27 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून 2030 पर्यंत तो 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने आज करार करण्यात आल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. पुढल्या दशकाच्या यशाचा पाया आज दोन्ही देश घालत आहेत. शांततापूर्ण, प्रगत आणि सर्वसमावेशक इंडो पॅसिफिक क्षेत्रासाठी भारत आणि दक्षिण कोरिया योगदान देत असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी भारत कोरिया डिजिटल ब्रिज सुरू केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. हम चिप्स से लेकर शिप्स, टैलेंट से लेकर टेक्नोलॉजी, एनवायरमेंट से लेकर एनर्जी, हर क्षेत्र में सहयोग के नए अवसरों को साकार करेंगे और साथ मिलकर दोनों देशों की प्रोग्रेस और प्रॉस्पेरिटी सुनिश्चित करेंगे. भारताचं नेतृत्व ग्लोबल साऊथमध्ये पुढे येत असून संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जहाजबांधणी क्षेत्रात भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातलं सहकार्य वाढत असल्याचं दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे-म्यूंग यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याविषयी आपण प्रधानमंत्री मोदी यांच्याशी चर्चा केल्याचं म्यूंग म्हणाले. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातला व्यापार 27 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला असून पुढल्या 4 वर्षात तो दुप्पट होणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योजकता मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत भारत दक्षिण कोरिया बिझनेस फोरमच्या उद्घाटनाच्या सत्रात बोलत होते. दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांची भारत भेट दोन्ही देशाच्या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू करेल. दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी पुढे घेऊन जायला सहमती दर्शवली आहे, असंही गोयल यांनी सांगितलं. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शस्त्रसंधीविषयक चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत अनिश्चितता आहे. अमेरिकेबरोबरच्या चर्चेच्या पुढच्या फेरीत सहभागी व्हायचं की नाही याबाबत इराणने कुठलाही निर्णय घेतलेला नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाकाई यांनी सांगितलं. ते आज तेहरानमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. मध्यम मार्ग काढण्याबाबत अमेरिका पुरेशी गंभीर नसल्याचा दावा बाकाई यांनी केला. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इराणी जहाजाला अमेरिकन नौदलाने लक्ष्य केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणमधल्या युद्धविराम कराराबाबत अनिश्चितता निर्माण झालेली असताना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या विनाशुल्क आणि मुक्त दळणवळणासाठी ब्रिटननं आग्रही भूमिका घेतली आहे. या जागतिक तेलमार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांवर कोणतेही निर्बंध किंवा शुल्क नसावं यासाठी ब्रिटन प्रयत्नशील आहे. जागतिक पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्यासाठी आणि ऊर्जा प्रवाहातले अडथळे रोखण्यासाठी जागतिक स्तरावर समन्वयानं कारवाई आवश्यक असल्याचं ब्रिटनच्या परराष्ट्र सचिव येट कूपर यांनी सांगितलं. दरम्यान युद्ध संपल्यानंतर या मार्गावर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव इराणनं मांडला आहे. या प्रस्तावाला ब्रिटननं विरोध दर्शवला आहे. महिला आरक्षणासाठीचं 131वी घटना दुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधेयकाच्या बाजूने जनमत वळवण्यासाठी भाजपने देशभरात मोहीम हाती घेतली आहे. त्याचा भाग म्हणून राज्यात 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. यासह महिला आरक्षण विधेयकाबाबत
तालुका स्तरावर जनजागृती करणार असून आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत या बिलाच्या समर्थनार्थ. त्यासोबत तालुका स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात जनजागृती करणार आहोत. महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं. हा डाव काँग्रेससह विरोधी पक्षांनी हाणून पाडला, असं काँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. त्या मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विधेयकावर खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, असंही त्या म्हणाल्या. खासदार शोभा बच्छाव याही यावेळी उपस्थित होत्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 30 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातला तणाव आणि तेलाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत सक्षम आहे, असं SBI रिसर्च अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया रिसर्चच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा GDP म्हणजेच विकास दर 6.8% ते 7.1% राहील, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. 2025-26 मध्ये भारताचा विकास दर 7.6% राहण्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अहवालात महागाईचा दर 4.5% तर वित्तीय तूट 4.5 ते 4.6% राहण्याची शक्यता आहे. तापमान वाढ आणि जागतिक संघर्षामुळे कृषी तसंच लघु उद्योगांसमोर काही आव्हानं असली तरी भारताची बँकिंग व्यवस्था स्थिर असून जागतिक पुरवठा साखळीत भारतासाठी नवीन संधी उपलब्ध असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात रामनगर भागातल्या कागोट गावाजवळ आज सकाळी एका प्रवासी बसला झालेल्या भीषण अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 2 गंभीर जखमींना हवाई रुग्णवाहिकेनं जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं आहे. रामनगरहून उधमपूरला जाणारी ही बस एका अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 50 प्रवासी होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये, गंभीर जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 25,000 रुपयांची मदत जाहीर झाली आहे. निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत योजनांच्या घोषणांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार, निवडणूक आयोग तसंच भारताचं नियंत्रक आणि लेखापरीक्षक यांना नोटीस बजावली आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 9 षटकात 3 बाद 68 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शस्त्रसंधीविषयक चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत अनिश्चितता. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP 6.8% ते 7.1% राहील, असा स्टेट बँक रिसर्चचा अहवाल. आणि जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर जिल्ह्यात बस दरीत कोसळल्यानं 21 जणांचा मृत्यू तर 29 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.